नमस्कार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा व्हिडिओ पहा. आजपासून महाराष्ट्रामध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांच्या नेतृत्वात, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशाने कांद्याची खरेदी सुरू होते. माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील एक मोठा दिलासा या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होणार आहे. कांदा संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं. म्हणजेच इथून पुढे मार्केटमध्ये कांदा 10 रुपये ते 12 रुपये किलोने खरेदी केला जाईल असं वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या कमेंटवर कमेंट चालू आहेत. तर त्या कमेंट काय आहेत माहितीये का? सगळ्यात पहिला प्रश्न, शेतकऱ्याकडे कांदा उरला आहे का? संपूर्ण कांदा तुमच्या मार्केट कमिटीमध्ये किंवा तुमच्या डीलरकडे कांदा तो गेलेला आहे आणि कांदा आता 10 ते 12 रुपये किलो झालेला आहे. पण प्रत्यक्षात शेतकऱ्याला 1 रुपये किलोने कांदा घालायची वेळ आली. त्या शेतकऱ्याच्या टेम्पोचं भाडं निघालं नाही, त्या शेतकऱ्याच्या कांदा भरलेल्या गोणीचं भाडं निघालेलं नाही. वाईट फक्त एवढंच वाटतं, तर काही शेतकऱ्यांनी कांदा रोटरून टाकला, काही शेतकऱ्यांनी कांदा नांगरून टाकला, तर काही शेतकऱ्यांनी कांदा अक्षरशः जाळून टाकला. ह्या सरकारला मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की सरकारमध्ये येण्याच्या अगोदर असं सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा आहोत. मग मला असं म्हणायचं आहे, अहो शेतकऱ्याच्या कांद्याच्या भरलेल्या गोणीचे जर पैसे निघत नसतील तर शेतकऱ्याने पिकवायचं कुणासाठी? एवढं आवाडाव खर्च करून सुद्धा जर त्याला जो खर्च केलेला जर निघत नसेल तर त्या शेतकऱ्यांनी करायचं काय? आज शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येते, आज शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते. त्याचं कारण काय? आज संपूर्ण व्यापारापाशी तुमचा कांदा आहे आणि कांद्याचा भाव तुम्ही आज 10 रुपये ते 12 रुपये ठरवताय. मग हाच भाव कांद्याचा शेतकऱ्याच्या शेतात कांदा होता, शेतकऱ्याच्या घरामध्ये कांदा होता, तेव्हा तुम्ही हा भाव, हा रेट का ठरवला नाही? विचार करण्याची गोष्ट आहे. आज प्रत्येक शेतकरी खंत करतो.